नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते। तर आज आपण इयत्ता 8वी विषय गणित, तर या भागात आपण समांतर रेषा व छेदिका हा धडा आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे बघा, मी रेषा एल आणि रेषा एम काढलेली आहे आणि ह्या रेषा या समांतर आहेत। त्याचं कारण काय आपल्याला माहिती, समांतर रेषेची देखील व्याख्या काय बघितली समांतर रेषेची, तर एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजे ही रेषा एल आणि रेषा एम काय आहेत, एकमेकींना कधीच न छेदणाऱ्या आहेत। ठीक आहे, याला समांतर रेषा असे म्हणतात। ठीक आहे, आता हे लिहितात बरं कसं, आठवा जरा कसे लिहितात, तर ह्या पद्धतीने लिहितात। रेषा एल समांतरची दोन अशी उभी रेषा काढायची आहेत, रेषा एल समांतर रेषा एम, अशा पद्धतीने लिहितात। ठीक आहे, तर रेषा एल आणि रेषा एम ह्या समांतर रेषा आहेत। हे ठीक आहे, आपल्याला ही समांतर रेषा आपल्याला माहिती आहे। तर आता आपण पुढील भाग जरा पाहूया। तर इथे बघा, मी दोन रेषा काढल्या आहे, या दोन रेषांना नाव देते। ठीक आहे, या रेषेला एम, ह्या रेषेला नाव एन देते। ठीक आहे, या समांतर रेषा आहेत का, तर या समांतर रेषा नाहीत का, कारण ही रेषा पुढे जाऊन कुठेतरी छेदणार आहे, बरोबर। म्हणजे ही दिलेल्या रेषा ह्या समांतर रेषा नाहीत। आता पुढे बघा, या रेषांना, रेषा एम आणि रेषा एन यांना रेषा एल ही छेदणारी रेषा काढणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी ही रेषा एल काढणार आहे। ठीक आहे, बघा अशा प्रकारे मी ही रचना केलेली आहे। तर बघा, रेषा एम आणि रेषा एन यांना रेषा एल ही, बघा इथे छेदतोय म्हणून इथे एक बिंदूला नाव देऊया ए आणि ह्या बिंदूला एक नाव देऊया बी। तर रेषा एल अनुक्रमे बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदते, बरोबर, छेदली आहे ना। तर यांना रेषा एम आणि रेषा एन ची रेषा एल ही काय आहे, छेदिका। ह्याने छेदलं या दोन रेषांना म्हणून ह्या रेषेला काय म्हणायचं आहे, छेदिका। ठीक आहे, तर याची व्याख्या बघा छेदिकेची, जर एखादी रेषा, बघा ही एक रेषा आहे, जर एखादी रेषा दोन रेषेंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या रेषेची छेदिका म्हणतात। आता तुम्हाला विचारलं या रेषेमध्ये छेदिका कोण आहे, तर रेषा एल आहे, कारण ह्या दोन रेषांना काय, दोन भिन्न बिंदूत छेदते। ठीक आहे, म्हणून ती त्या दोन रेषांची काय आहे, ही छेदिका। आता छेदिका तुम्हाला समजली कोणाला म्हणायचं आहे। ठीक आहे, चला तर मग या छेदिकेमुळे होणारे तयार जे कोण आहेत त्यांच्यात आपण ओळख करून घेऊया। तर इथे बघा, मी दोन रेषा काढल्या आणि त्यांना छेदणारी एक छेदिका काढलेली आहे, बरोबर। आता इथे बघा, ही जी छेदिका आहे, या दोन रेषांना छेदलेली जी ठिकाण आहेत ते एम आणि एन। ठीक आहे, छेदिकेने या दोन रेषांना एम आणि एन या बिंदूत छेदलेला आहे। ठीक आहे, तर आता बघा, या छेदिकेने या छेदन बिंदू एम जवळ, बघा ह्या एम जवळ 4 कोण केलेत, म्हणजे कसं बघा, हा एक कोण, हा एक कोण, हा एक कोण, 2 झाले, तिसरा आणि हा चौथा, असे एका बिंदू जवळ किती कोण तयार झाले, 4। आणि तसेच इथे एम एन जवळ पण किती तसे कोण तयार झालेले आहेत, तर 4, 1 2 3 आणि 4, म्हणजे टोटल किती कोण आहेत, 8 कोण, बरोबर। इथे म्हणजे या तुम्हाला आकृतीत किती दिसत तयार झालेले कोण आहेत, तर 8 कोण तयार झालेले आहेत। ठीक आहे, तरी हे जे 8 कोण तयार झालेत इथे, ठीक आहे, या 8 कोणांचे, त्या प्रत्येक कोणाची, त्या 8 कोणांपैकी सगळे जे कोण आहेत त्या प्रत्येक कोणाची जी भुजा आहे, जी एक भुजा आहे, ती भुजा सर्वांची ही छेदिकेवर आहे आणि एक आहे भुजा ती रेषेवरती आहे। बघा ही छेदिका आहे, बरोबर। आता ह्या कोणाची एक भुजा बघा ही छेदिका आहे आणि दुसरी काय आहे, दुसरी बाजू कोणती आहे, दुसरी भुजा कोणती आहे, तर ही रेषा आहे। तसंच इथे बघा, प्रत्येक कोणाची
एक भुजा ही काय आहे छेदिकेवरती आणि एक भुजा काय आहे रेषेवरती. आता इथे तयार झालेला कोण बघा, याची जी भुजा आहे ही जी भुजा आहे ही छेदिका आहे आणि ही जी भुजा आहे रेषा. आता ह्या कोणाचं बघा, तर ह्या कोणाची भुजा ही रेषा आहे आणि ह्या कोणाची ही भुजा छेदिका आहे. ठीक आहे. तसंच इथेही आहे, ह्या कोणाची भुजा रेषेवरती आणि एक भुजा छेदिकेवरती आहे बघा. तसंच इथेही तसंच आहे. अशा प्रकारे म्हणजेच प्रत्येक कोणाची एक भुजा एक रेषेवरती आणि एक भुजा छेदिकेवरती आहे. तर याचा उपयोग करून आता जे सांगितलं, ज्या भुजा एक छेदिक आणि एक रेषेवरती, आणि यांचा उपयोग करून आपल्याला कोणांच्या जोड्या ठरवायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया. इथे मी दोन रेषा आणि त्यांना छेदणारी छेदिका हे काढलेले आहे. तर आता आपण या तयार झालेल्या कोणांचे प्रकार आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चला तर मग पाहूया छेदिकेमुळे होणारे कोण. तर पहिल्या प्रकाराला नाव आहे संगत कोण. आता हे संगत कोण कोणाला म्हणायचे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर पहिला प्रकार आहे संगत कोण. ठीक आहे. आता संगत कोण कोणाला म्हणायचं हे तर तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर या संगत कोण कुठे तयार होतात, ठीक आहे, त्यात आपण पाहूया. तर हे संगत कोण यांच्या जोड्या आपल्या लावायच्या, कोणांच्या जोड्या लावायच्या. छेदिकेवरील एक भुजा म्हणजे छेदिकेची एक भुजा, बरोबर. छेदिकेवरील भुजा एकाच दिशा दर्शवतात. एकाच दिशा म्हणजेच एकतर राईट साइड किंवा लेफ्ट साइड. ठीक आहे. एक तर ह्या साईडला बघा, नाहीतर एक तर त्या साईडला. आपण उजव्या साईडचं बघूया आपण. ठीक आहे. एकाच छेदिकेवरील भुजा आणि एकच दिशा दर्शवतात. ठीक आहे. आणि दुसरी काय आहे, छेदिकेवर नसलेली भुजा. एक काय सांगितलेली आहे, छेदिकेवर नसलेली भुजा म्हणजे ह्या रेषापैकी. ठीक आहे. त्याही छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. ठीक आहे. म्हणजे आता बघा, ही छेदिका आपण आता फक्त उजव्या साईडचं बघतोय. ठीक आहे. ही छेदिका आणि एकाच दिशा दर्शवतात. आता ही बाजू बघणार आहोत. आणि छेदिकेवर नसलेली भुजा आणि छेदिकेच्या एका बाजूस असतात. ठीक आहे. म्हणजेच आता बघा, हा जो कोण आहे AMQ, हा जो कोण आहे आणि याच्यावरची जोडी कोणती आहे बघा. असाच कोण कुठे तयार झालाय, तर इथे MNS बघा. छेदिकेची जी बाजू आहे त्या एकाच बाजूच आहे, बरोबर. आणि ह्या ज्या रेषा आहेत त्या कशा आहेत, एकाच दिशेला आहेत, म्हणजेच वरच्या साईडला आहेत. वरचे जे कोण आहेत तेच आहेत. ठीक आहे. म्हणजे संगत कोण कसे बघा, AMQ व कोण MNS. ठीक आहे. असा एक कोण होतो तयार, AMQ व कोण MNS. त्याची दिशा बघा कोणाची एकाच दिशेला आहे, बरोबर. आता दुसरा कोण कोणता तयार होऊ शकतो बघा. ही छेदिका आहे आणि ही बाजू आहे. छेदिकेची काय आहे, उजवी बाजूच आहे. आणि ही जी आहे रेषेवरील भुजा आहे ती काय खालच्या दिशेने आहे, MQ. म्हणजे कोण कसा, NMQ, कोण NMQ. ठीक आहे. अशा पद्धतीचा दुसरा कोण आता कुठे होणार, या रेषेवरती, तर इथे होणार आहे. ठीक आहे. बघा, ही छेदिका आहे एकाच दिशेला आहे आणि ही जी रेषा आहे ती काय आहे खालच्या दिशेने. जशी ही खालच्या दिशेने घेतली तसंच. म्हणजेच कोण TNS. कोणता कोण संगत कोण कोणते आता होऊ शकतात बघा, NMQ, बरोबर. हा असा झाला कोण, हा असा घेतला. मग तोच संगत कोण दुसरा कोणता आहे, असा TNS. एकाच दिशेने आहेत बघा, छेदिकेच्या उजव्या हाताला आणि त्याचबरोबर रेषेच्या खालच्या दिशेनेच मी घेतलेल्या भुजा आहेत. ठीक आहे. तर व कोण TNS. ठीक आहे. ही आपली एका बाजूची झाली. तशीच आपल्याला डाव्या बाजूची पण घ्यायची आहे. बघा, डाव्या बाजूचं आपण कसं करतोय बघा, छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि या रेषेच्या वरच्या बाजूचे आपण कोण बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजेच एकच दिशा बघायची आपल्याला.
आता इथे कसं कोण होणार आहे, AMP, कोण AMP. दुसरी जोडी कोणती असणार आहे, ही छेदिकाच आहे आणि वरच्या दिशेला आपल्याला बघायचं म्हणजे कोणता, MNR. ठीक आहे, कोण MNR. आता बघा, आता दुसरी छेदिका ही आहे आणि ही रेषा आहे, आपल्याला खालच्या बाजूला पाहिजे म्हणजे कोण PMN. तसंच कोण कोणता येणार, RNT. बघा एकाच दिशेने बघितले ना सगळे, म्हणजेच कोण PMN व कोण RNT. या कोणांना संगत कोण असे म्हणतात. आता इथे 2 रेषा आणि 1 छेदिका आहे, बरोबर. याच्यामुळे किती कोणांच्या जोड्या झाल्या आहेत, तर इथे बघा 1 2 3 4 जोड्या झालेल्या आहेत. ठीक आहे, यांना संगत कोणाच्या जोड्या असे म्हणतात. ठीक आहे, तर आता पुढील भागात बघणार आहोत आंतरकोणांचे जोड्या. आता आपल्याला आंतरकोणाच्या जोड्या, आता आंतरकोण कोणते म्हणायचे. ठीक आहे, चला तर मग बघूया. इथे आपण आंतरकोणाची कोण केव्हा म्हणणार आहेत त्या बघूया. ठीक आहे, या जोडीत कोण दिलेला आहे, बरोबर. 2 रेषा, ह्या जेव्हा 2 रेषा आहे त्याच्या आतील बाजूस, म्हणजे ही आतील बाजू. ठीक आहे, ही आतील बाजू. ठीक आहे, या आतील बाजूस ते कोण आहेत. आंतरकोण कुठे बघायचे, या 2 रेषेच्या आतील बाजूस. ठीक आहे, आणि छेदिकेच्या एका बाजूस, म्हणजे एक तर छेदिकेच्या उजव्या बाजूला नाही तर छेदिकेच्या डाव्या बाजूला, हे एकाच बाजूस असतात. ती जोडी आंतरकोणाची जोडी. आता आंतरकोणाची जोडी कशी ओळखायची ते बघा. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं, रेषेच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या एका बाजूस. ठीक आहे, ही रेषेची आतील बाजू. मग आता कोण कोणते बघा, QMN हा आतील कोण आहे, बरोबर, आणि छेदिकेच्या एका बाजूचा आहे. तसंच आपल्याला ह्या बाजूच्याच आपल्याला आंतरकोण दुसरा बघायचा आहे, तो कोणता असणार आहे, SNM हा कोण, हा आंतरकोण. कसा बघा, छेदिकेच्या एका बाजूचा आहे आणि ह्या रेषेच्या आतल्या बाजूचा आहे, बरोबर. म्हणजेच कोण कोणते आंतरकोण, कोण QMN व कोणते व SNM. हे काय आहेत, आंतरकोण जोडी आहे, ही आंतरकोणाची जोडी आहे. ठीक आहे, आता या बाजूस बघूया आंतरकोण. त्याच पद्धतीने रेषेच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या एका बाजूला. ठीक आहे, आता छेदिकेच्या पण डावी बाजू बघतोय, म्हणजे आता कोण कोणते तयार झाला, PMN हा कोण तयार झाला, PMN, कोण PMN. आणि दुसरा कोण कोणता बघा, ही रेषा आहे, रेषेच्या आतील बाजू छेदिकेच्या आपण एकाच बाजूस बघतोय, डावीच बघतोय, RNM व कोण RNM. ठीक आहे, हीच दिशा दाखवायची, कारण आपल्याला आतील दाखवायची, इथे दाखवायचं नाही. मग हा कोण तयार होणार, तर RNM असाच दाखवायचे, कारण RNM हा दाखवला तर हा कोण तयार होणार. हे 2 कोण काय आहेत, आंतरकोण आहेत. म्हणजेच इथे बघा आंतरकोणाच्या जोड्या QMN आणि SNM ही एक जोडी झाली आंतरकोणाची. तसंच PMN तसंच कोण RNM ह्या झाल्या 2 आंतरकोणाच्या जोड्या. ठीक आहे, आता पुढील भागात बघणार आहोत आपण व्युत्क्रम कोण कोणाला म्हणायचे. तर इथे बघा छेदिकेमुळे होणारे आता शेवटचा कोण व्युत्क्रम कोण. आता हा व्युत्क्रम कोण कुठे तयार होतो ते आता आपण बघणार आहोत. तर हे जे कोण आहेत व्युत्क्रम कोण, या जोडीतील जे कोण आहेत ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. ठीक आहे, आता ते कसे ओळखायचे बघा. आणि त्यांच्या भुजा, छेदिकेवर असलेल्या भुजा ह्या विरुद्ध दिशा दर्शवतात. म्हणजेच बघा कसा दर्शवतात, एका त्या कोणाची एक भुजा डाव्या साईडला आणि एक भुजा उजव्या साईडला, अशा छेदिकेवरील एक भुजा आहे. ठीक आहे, म्हणजेच हे कोण कसे आहेत, एकतर विरुद्ध बाजूच आहेत. विरुद्ध बाजूच म्हणजे ही डावी आणि उजवी, ह्या एक कोण या बाजूला डाव्या बाजूला, एक कोण उजव्या बाजूला. आपण आता जोडी बघतोय. ठीक आहे, जशी मगाशी आंतरकोणाची जोडी एकाच दिशेला बघत होतो, तशीच आता व्युत्क्रम कोणाची जोडी बघताना एक कोण या बाजूला आणि एक कोण या बाजूला आहे. ठीक आहे, आणि त्याची छेदिकेवर तयार भुजा ही विरुद्ध आहे. ठीक आहे, तर बघूया आपण कशा तयार होतात ते कोण. तर व्युत्क्रम कोण कुठे तयार होतात ते बघा. ठीक आहे, तर या आकृतीत
2 जोड्या आंतर युतक्रम कोणाच्या, तर 2 जोड्या बाह्य युतक्रम कोणाच्या. आता आंतर युतक्रम कोण बघूया. युतक्रम कोणाचे प्रकार आहेत, तर आंतर युतक्रम कोण. आंतर म्हणजे आतील, ठीक आहे. युतक्रम कोण. आता याची जोडी बघूया. आंतर युतक्रम कोण कसा असतो, ठीक आहे. तर इथे बघा, तुम्हाला रेषेमध्ये मी दाखवते. ही जो झेड आकार तयार होतो, इथे जो झेड आकार तयार होतो बघा, म्हणजे हा कोण PMN आणि कोण MNS. बघा, विरुद्ध बाजूच आहेत कोण, छेदिकेच्या विरुद्ध बाजूच आहेत ना. आणि त्यांची एक भुजा आहे ती कुठे आहे बघा, विरुद्ध बाजूच आहेत. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला आहे, बरोबर. या कोणांना आंतर युतक्रम कोण असे म्हणतात. जे झेड अशी आकृती तयार होते बघा, हे जे कोण तयार होतात, या कोणांना युतक्रम कोण असे म्हणतात, ठीक आहे. ही बघा, इथे आकृती तयार झालेली आहे ती. हे बाकीच्या जर रेषा अशा तुम्ही हे केलात तर तुम्हाला दिसेल इथे झेड आकाराची आकृती तयार झालेली आहे आणि इथे तयार झाले जे कोण आहेत ते युतक्रम कोण आहेत, ठीक आहे. चला तर मग आता युतक्रम कोण लिहूया. आंतर युतक्रम म्हणजे आपल्याला आतील कोण लिहायचे आहेत, ठीक आहे. मग हा कोण PMN हा आतमध्ये बघा आहे ना, PMN. व कोण दुसरा कोण कोणता येणार आहे, MNS. कोण MNS, बरोबर, ठीक आहे. हे झाले, ही एक जोडी झाली. अजून एक जोडी आहे आंतर कोणाची, ठीक आहे. आता बघा, इथे काय असा झेड असा बघायचा नाही प्रत्येक वेळी, तर असा ही झेड उलटा झेड ही ह्यातील तयार होणार आहे कोणीही युतक्रम कोण आहेत. म्हणजेच बघा, ही जर रेषा तुम्हाला असं केलं झाकली तर बघा हा कोण तयार होतो, म्हणजे हा कोण आणि हा कोण बरोबर विरुद्ध दिशेला आहेत. हे तयार झालेले कोण काय आहेत, युतक्रम कोण आहेत, ठीक आहे. आता त्यांची जोडी देऊया. QMN. कोणता, QMN. आणि कोणता कोण आहे, तर हा कोण आहे RNM. आपल्याला आतील बघायचं आहे, ठीक आहे. कोण RNM. हे तुमचे आंतर युतक्रम कोण झाले. हे 2 आहेत. अजून आहेत त्याला काय म्हणतात, बाह्य युतक्रम कोण. बाह्य म्हणजेच रेषेच्या बाहेर बाजू, ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला कोण शोधायचे आहे. ते कोणते कोण आहेत ते बघूया. पण युतक्रम कोण कसे बघायचे ते तुम्हाला सांगितले. ही झेड आकृती असेल तर इथे तयार होणारे हा कोण काय आहे, आंतर युतक्रम कोण, बरोबर. आता बाह्य युतक्रम कोण बघायचे आहेत आपल्याला, बरोबर. ही आपण काय करतोय, ही थोडीशी रेषा वाढवतोय फक्त, बघा. आपल्याला बाहेरचे कोण बघायचे, याच्या बाहेरचा कोण कोणता आहे, हा, बरोबर. आणि याच्या बाहेरचा कोण कोणता आहे, हा. हे जे 2 कोण आहेत ते काय आहेत, बाह्य युतक्रम कोण आहेत, ठीक आहे. तर इथे बघा, आपल्याला बाह्य युतक्रम कोण बघताना AMP, बरोबर. आपण असा बघितलेला होता, हा आणि हा. याच्या बाहेरचा कोण कोणता, AMP. आणि याच्या बाहेरचा कोण असणार आहे, S and T. हे झाले बाह्य युतक्रम कोण, लक्षात घ्या. याची जोडी कोणती आहे, कोण AMP व कोण S and T. हे झाले बाह्य कोण. आता दुसरा बाह्य कोण बघायचा आपल्याला. आपण असा बघितला, आता उलटा झेड बघूया असा, ठीक आहे. हा उलटा झेड असेल तर ह्याची जी भुजा आहे, ठीक आहे. हा जो उलटा झेड आहे, ठीक आहे, ह्याच्या वरील जो कोण आहे, ठीक आहे, बाह्य बाजूला हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे, हे बाह्य युतक्रम कोण आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. तर दुसरी जोडी कोणती आपल्याला मिळाली, AMQ आणि व कोण RNT. हे बाह्य युतक्रम कोण, ठीक आहे. अशा प्रकारे या भागात आपण काय काय बघितलं. छेदिकेमध्ये होणारे कोण कोणते आहेत, संगत कोण, आंतर कोण आणि युतक्रम कोण. आता हे कुठे तयार होतात हे आता आपण अभ्यासलो आहोत. तर पुढील भागात आपण सराव संच 2.1 सोडवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.